गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, मागच्या तासाला आपण जे आपलं ब्रिज कोर्सचं पुस्तक आपण अभ्यास करायला लागलेलो आहोत, त्याच्यामधले आपण युनिट नंबर ॲक्टिव्हिटी नंबर 1, 2 आणि 3 जे आहेत ते आपण मागच्या तासाला बघितलेले आहेत. त्यानंतर आता ॲक्टिव्हिटी नंबर 4 जे आहे ते आता आपण या तासाला बघणार आहोत. बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, लर्निंग आउटकम्स competency statement. Note the difficult unfamiliar bits while listening so as to ask a question later. या ठिकाणी दिलेले जे काही तुम्हाला नोट्स आहेत त्या नोट्स आपण काळजीपूर्वक वाचायचे आहेत, त्या सूचनांचं आपण पालन करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्याखाली विचारले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला या ठिकाणी इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पेरेंट्स या ठिकाणी सुरुवातीला जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना पालकांच्यासाठी दिलेल्या आहेत. म्हणजे तुमचा अभ्यास घेणारे तुमचे पालक जे आहेत त्या पालकांच्यासाठी किंवा तुम्हाला कोण अभ्यासामध्ये मदत करणारे तुमचे शिक्षक वगैरे असतील तर त्यांच्यासाठी या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. काय सांगलेलं बघा सूचनेमध्ये, टीचर विल रीड आउट गिवन सेंटेन्सेस वन बाय वन विथ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन. जी या ठिकाणी दिलेली जी काही वाक्य आहेत ती वाक्य एक एक करून वाचायची आहेत आणि वाचत असताना त्या वाक्यामध्ये असणारे जे काही शब्द आहेत त्या शब्दांचं असणारं प्रोनाउन्सिएशन म्हणजे त्यांचा असणारा उच्चार जो आहे तो उच्चार व्यवस्थित करायचा आहे. दुसरा आहे, टीचर विल आस्क अ डिफिकल्ट अँड अनफॅमिलियर बिट्स वर्ड्स फ्रॉम द सेंटेन्स. आता या ठिकाणी एखादा तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असेल, त्या पॅरेग्राफमध्ये असणारे जे काही डिफिकल्ट वर्ड्स असतील, तुम्हाला न समजणारे अवघड असे काही शब्द असतील तर त्या शब्दांचा आपण अर्थ जो काय आहे तो अर्थ आपण समजावून घ्यायचा आहे. त्या शब्दांचं मीनिंग जे काय आहे ते मीनिंग आपण जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरा आहे बघा, टीचर विल ॲक्सेप्ट एव्हरी आन्सर फॉर द स्टुडंट विथ करेक्ट अँड रॉंग प्रोनाउन्सिएशन. शिक्षकांनी काय करायचं आहे, मुलांनी जे काही शब्द उच्चारतील त्या उच्चारांचं म्हणजे त्यांचं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते प्रोनाउन्सिएशन योग्य असलं किंवा अयोग्य असलं तरीसुद्धा ते शिक्षकांनी ॲक्सेप्ट करायचं आहे. आणि जर त्याचं समजा प्रोनाउन्सिएशन रॉंग असेल तर त्याचं करेक्ट प्रोनाउन्सिएशन काय आहे हे विद्यार्थ्यांना आपण सांगायचं आहे. त्यानंतर चौथा आहे बघा, रेडिओ, मोबाईल, लॅपटॉप, कॅम्प्युटर, टेप रेकॉर्डर विल बी अवेलेबल. टीचर्स, पेरेंट्स, फॅसिलिटीज विल लिसन टू सेंटेन्स टू स्टुडंट. म्हणजे ह्यासाठी तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, म्हणजे रेडिओ, मोबाईल, लॅपटॉप, कॅम्प्युटर, टेप रेकॉर्डर अशा प्रकारचे जर तुम्ही शब्द आहेत ते शब्द आपण त्यांचा उच्चार जे आहे प्रोनाउन्सिएशन जे आहे ते आपण व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे. गिव द चान्स टू स्टुडंट टू रीड सेंटेन्स. आणि विद्यार्थ्यांना जी काही वाक्य आहे ते वाक्य वाचण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट, विद्यार्थ्यांच्यासाठी या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत. पहिली सूचना आहे बघा, स्टुडंट लिसन केअरफुली द डिफिकल्ट अनफॅमिलियर बिट्स वूड अँड वर्ड्स अँड नोट देम इन टू देअर कॉपीज. विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, दिलेले जे काही वाक्य आहेत ते वाक्य अतिशय काळजीपूर्वक वाचायचे आहेत किंवा त्या ठिकाणी दिलेला जो काही शब्द समूह आहे तो वाचायचा आहे आणि त्याचं योग्य ते प्रोनाउन्सिएशन करून किंवा ते शब्द जे आहे तसे शब्द आपल्या वहीमध्ये कॉपी करायचे आहेत, लिहायचे आहेत. दुसरा आहे, स्टुडंट विल आस्क अ क्वेश्चन अबाउट डिफिकल्ट अनफॅमिलियर वर्ड्स मीनिंग अँड प्रोनाउन्सिएशन. विद्यार्थ्यांनी काय करायचं बघा, तुम्ही वाचत असताना तुम्हाला नवीन अनोळखी शब्द जर तुमच्या वाचनामध्ये आला किंवा एखादा असा शब्द आला की त्या शब्दाचं तुम्हाला मीनिंग माहीत नाही, असा शब्द आला तर त्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, त्या शब्दाचं मीनिंग काय आहे हे आपण काय करायचं आहे, आपल्या शिक्षकांच्याकडून किंवा आपले जे काही पालक असतील त्या पालकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेली आहे, रेसिपी करायला सांगितलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला रेसिपी काय, कशाची रेसिपी करायची आहे ते बघूया, पुढं बघूया. या ठिकाणी अगोदर आपल्याला काही वाक्य दिलं आहे, त्या वाक्यांचं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते आपण या ठिकाणी बघायचं आहे. पहिलं वाक्य दिलं आहे बघा, लर्निंग ॲक्टिव्हिटी. पहिलं आहे, रीड आउट गिवन सेंटेन्स वन बाय वन विथ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन. ज्या ठिकाणी खाली आपल्याला 5 वाक्य दिलेलं आहे त्या 5 वाक्यांचं
म्हणजे योग्य प्रकारे आपण प्रोनाऊन्सिएशन जे आहे म्हणजे त्या शब्दांचा उच्चार जो आहे तो उच्चार आपण योग्य पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिलं वाक्य आहे बघा, चिंटू इज वॉचिंग हॉर्डिंग. चिंटू इज वॉचिंग हॉर्डिंग मीन्स या ठिकाणी हॉर्डिंग या शब्दाचा अर्थ आहे जाहिरात. म्हणजे चिंटू जो आहे तो काय वॉचिंग करतोय, काय बघतोय तो, तर जाहिरात बघत आहे. दुसरं वाक्य आहे, ही लिव्ज इन रुरल एरिया. रुरल मीन्स ग्रामीण. म्हणजे ही लिव्ज तो कुठं राहतो, तर ग्रामीण भागामध्ये चिंटू राहतो. तिसरं आहे बघा, मॅर्डिगम प्रोड्यूस मेलोडियस साऊंड. आता मॅर्डिगम जे आहे ते एक काय म्हणतात ते वाद्य आहे. त्या वाद्याच्या मधून निघणारा जो काय आवाज आहे तो आवाज कसा आहे, मेलोडियस म्हणजे स्वर मधुर असा त्याचा आवाज आहे. त्यानंतर चौथा आहे बघा, फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. फोटोग्राफी म्हणजे फोटो काढण्या हा त्याचा काय आहे, हॉबी आहे, त्याची छंद आहे. आणि पाचवा आहे, एक्सप्लिसिट मीन्स डायरेक्ट ऑर क्लिअरली एक्सप्रेस्ड. एक्सप्लिसिट म्हणजे स्पष्टपणे किंवा उघड. याचा अर्थ काय आहे, आपले जे काही डायरेक्ट ऑर क्लिअरली एक्सप्रेस्ड म्हणजे स्पष्टपणे कोणतीही कार्य करणं किंवा सांगणं. आता या ठिकाणी पुढं दुसरं काय दिलं बघा, टेल द करेक्ट प्रोनाऊन्सिएशन ऑन द स्टुडंट. आता ही जी खाली वरती मला 5 वाक्य दिलेले आहे, या 5 ही वाक्य विद्यार्थ्यांनी काय करायचे आहेत, वाचायचे आहेत. आणि ते वाक्य वाचत असताना त्या वाक्यामध्ये आलेले जे काही शब्द आहेत त्या शब्दांचं प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित विद्यार्थ्यांनी करायचं आहे. तिसरं आहे बघा, टेल बोथ इंग्लिश अँड मराठी मिनिंग. आता या ठिकाणी दिलेले जे काही शब्द आहेत त्या शब्दांचं मिनिंग, त्या शब्दांचं प्रोनाऊन्सिएशन प्लस त्या शब्दांचं असणारं जे काही मिनिंग आहे ते सुद्धा आपण काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. यूज डिक्शनरी इन नेसेसरी. आता समजा एखादा शब्द तुम्हाला अवघड वाटतो, त्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन किंवा त्या शब्दाचा जो काय मिनिंग आहे, अर्थ आहे तो तुम्हाला समजत नाही, तर त्यासाठी तुम्ही तुमच्याजवळ असणारी जी काही डिक्शनरी आहे त्या डिक्शनरीचा वापर करून तुम्ही त्या शब्दाचं मिनिंग, त्या शब्दाचा अर्थ जो काय आहे तो तुम्ही सांगायचा आहे, जाणून घ्यायचा आहे. आणि पाचवा आहे, टेल देम मोर सेंटेन्सेस ऑर डिफिकल्ट अनफॅमिलियर बीट्स वर्ड्स. त्याच पद्धतीनं या शब्दांच्या बरोबर आणखीन काही शब्द तुम्हाला जर अवघड वाटत असतील तर त्या शब्दांचं जे काही अर्थ असतील ते तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर सॉल्व्ह ॲक्टिव्हिटी आहे बघा. या ठिकाणी काय दिलं आहे, आस्क अ स्टुडंट टू रीड द फॉलोइंग सेंटेन्स. विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाली एक वाक्य दिलेलं आहे. वाक्य आहे बघा, दे आर ऑफन लेट. आता या ऑफन हा जो शब्द आहे, या ऑफन या शब्दामध्ये ऑफन या शब्दाचं स्पेलिंग काय आहे बघा, OFTEN. OFTEN हे या त्या शब्दाचं स्पेलिंग आहे. पण या शब्दाचा उच्चार करत असताना टी हे जे लेटर आहे ते लेटर सायलंट लेटर आहे, त्या टी या लेटरचा उच्चार होत नाही. म्हणून या ठिकाणी जे काही असे काही शब्द किंवा असे काही शब्द जे आहेत त्या शब्दांचं मध्ये असणारे जे काही अक्षर आहेत त्या अक्षरांचा उच्चार होत नाही, म्हणजे त्या शब्दांना सायलंट लेटर असं म्हटलं जातं. जसंच या ठिकाणी दिलं आहे बघा तुम्हाला ऑफन OFTEN, पण टी हा शब्द त्याच्यामध्ये असून सुद्धा त्या शब्दाचा उच्चार केला जात नाही. तसंच आणखीन जर आपण म्हटलं तर नॉकआउट KNOCK या ठिकाणी के हे अक्षर आहे, या के या अक्षराचा या ठिकाणी आपण उच्चार करत नाही, तर आपण त्याला काय म्हणतो, नॉकआउट एवढंच फक्त आपण म्हणतो. आला लक्षात बघा. किंवा नो KNOW, नो म्हणजे माहीत असणे. तर याच्यामध्ये असणारं के हे जे अक्षर आहे त्या अक्षर सायलंट लेटर आहे, त्या लेटरचा आपण उच्चार करत नाही. स्टुडंट विल नोट डाऊन द डिफिकल्ट अनफॅमिलियर बीट्स ऑर वर्ड्स इन द कॉपी. ज्या ठिकाणी असणारे जे काही अवघड शब्द असतील ते विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायचे आहेत. पहिलं बघा सांगितलं, डू वी रीड टी इन द अबाव वर्ड्स. आता वरतीच आपल्याला वाक्य दिलेलं आहे, दे आर ऑफन लेट. हे वाक्य आपण वाचल्यानंतर ऑफन या शब्दामध्ये असणारं जो काही टी हे अक्षर आहे त्या टी हे अक्षराचा आपण उच्चार करतो का, तर या वाक्यामध्ये दिलेलं जे काही शब्द जो आहे ऑफन, या ऑफन या शब्दामधला आपण
टीचा जो उच्चार अजिबात करत नाही, कारण टी हे लेटर आहे ते सायलंट लेटर आहे. बघा विद्यार्थी काय म्हणतात बघा, हे यस, नो, डोंट नो. मुलं काय म्हणतात, होय, नाही, मला काही माहीत नाही. म्हणजे ॲक्च्युली विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत नसतं की आपण हा शब्द उच्चारायचा कसा, हे सुद्धा काही विद्यार्थ्यांना माहीत नसतं. त्यामुळे या ठिकाणी काही मुलं काय म्हणतात, होय, नाही, आम्हाला माहीत नाही. आणि काही मुलं काय म्हणतात, नो, वी डोंट रीड लेटर टी. नाही, नाही, आम्ही या शब्दामधलं टी हे जे लेटर आहे ते आम्ही उच्चारलेलं नाही. त्यानंतर तिसरं आहे बघा, स्टुडंट विल आस्क करेक्ट प्रोनाऊन्सिएशन. त्यानंतर काही विद्यार्थी जे आहे ते काही विद्यार्थी हा जो शब्द आहे या शब्दाचं बरोबर प्रोनाऊन्सिएशन काय आहे हे ते उच्चारतात. त्यानंतर लेट करेक्ट प्रोनाऊन्सिएशन ऑन इज. लेट त्याचं खरं प्रोनाऊन्सिएशन काय होतं, तर लेट हे त्याचं खरं प्रोनाऊन्सिएशन होतं. लेट सी अनादर वर्ड, फेब्रुवारी. आता फेब्रुवारी हा शब्द त्याच पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. जशी वरती आपण माहिती बघितली तशीच माहिती या ठिकाणी या फेब्रुवारी या शब्दात आपण बघायची आहे. त्यानंतर प्रॅक्टिस बघा, टेल मोर डिफिकल्ट अनफॅमिलियर बीट्स वर्ड टू स्टुडंट विथ सेंटेन्स. आस्क देम टू करेक्ट द प्रोनाऊन्सिएशन. मेक प्रॅक्टिस टू द स्टुडंट मोर. म्हणजे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे, अशा प्रकारचे अनोळखी जे काही शब्द आहेत ते शब्द जाणून घेण्याचं आहे, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन, त्यांचं मिनिंग हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर त्या शब्दांचं असणारं जे काही मिनिंग आहे ते मिनिंगसुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक्सटेन्शन्स काय दिलेले, ॲक्टिव्हिटी काय दिलेले आहे, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी आणि रिफॉर्समेंटमेंट. रिफॉर्समेंट म्हणजे मजबूतीकरण किंवा पुनर्बलन. रीड ऑर लिसन लेसन स्टोरी पोएम फ्रॉम युअर टेक्स्टबुक अँड नोट डाऊन मोर डिफिकल्ट अनफॅमिलियर बीट्स वर्ड्स व्हाईल लिसनिंग सो ॲज टू आस्क क्वेश्चन लेटर. म्हणजे तुम्हाला जी काही कविता असेल त्या कवितेचं तर पण वाचन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही अवघड शब्द वाटतील त्या अवघड शब्दांचं तुम्ही लिहून घ्यायचे आपल्या वहीमध्ये आणि त्याचबरोबर ते शब्द लिहून गेल्यानंतर त्या शब्दांचं प्रोनाऊन्सिएशन, त्या शब्दांचं मिनिंग काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर इव्हॅल्युएशन काय करायचं बघा, लिसन एनी न्यूज इन इंग्लिश ऑन द मोबाईल ऑफ युअर पेरेंट्स अँड नोट आउट डिफिकल्ट ऑर अनफॅमिलियर वर्ड्स. तुम्ही काय करायचं, विद्यार्थ्यांना काय करायचं सांगितलं बघा, या ठिकाणी तुमच्या पालकांच्या मोबाईलमध्ये एखादी इंग्रजी न्यूज असेल, बातमी असेल किंवा टी व्ही आपण बघतो, टी व्हीवरती ज्या काही इंग्लिश न्यूज वगैरे लागतात त्या आपण बघायच्या, ऐकायच्या आहेत आणि त्याच्यात ऐकत असताना आपल्याला जर काही त्यातलं डिफिकल्ट अवघड शब्द वाटले तर आपण ते पटकन काय करायचे आहेत, आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्यानुसार त्या शब्दांचं मिनिंग, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन आपण काय करायचं आहे, जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपली व्होकॅब्युलरी, आपलं प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं कसं होईल याचा आपण विचार करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपली ही ॲक्टिव्हिटी जी आहे म्हणजे ॲक्टिव्हिटी क्रमांक 4 जी आहे ती या ठिकाणी संपते. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलं आहे की जे काही तुमचे व्होकॅब्युलरी डेव्हलप होण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मदत करायची आहे. त्याचबरोबर कोणते लेटर सायलंट आहेत, कोणते लेटर त्या एखादा शब्द दिला तर शब्दामधलं प्रोनाऊन्सिएशन त्या शब्दाचं कशा पद्धतीने केलं जातं, प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, त्याचबरोबर आपली व्होकॅब्युलरी डेव्हलप कशी करायची, नवनवीन शब्दांचं भांडार जे आहे ते आपल्याजवळ कशा पद्धतीने आपण साठवणूक करायची याविषयीची या ॲक्टिव्हिटीमध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 5. आता या ठिकाणी काय सांगितलेलं बघा, तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक रेसिपी करायला सांगितलेलं आहे. म्हणजे आपण घरामध्ये जेवण बनवतो, या जेवणामध्ये एखादी रेसिपी असं नवीन प्रकार काहीतरी आपण घरामध्ये प्रयोग करतो, तसंच या ठिकाणी आपल्याला एक रेसिपी करायला सांगितलेलं आहे. ती रेसिपी कशाची आहे आणि काय नेमकं त्या रेसिपीमध्ये आपण करायचं आहे हे या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा काय सांगितलेलं आहे, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पेरेंट्स फॅसिलिटी. तर या ठिकाणी सुरुवातीला जे काही इन्स्ट्रक्शन आहे त्या इन्स्ट्रक्शन शिक्षकांच्यासाठी आहेत किंवा तुमचे जे काही पालक असतील त्या पालकांसाठी या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन दिलं आहे, त्या काही मी तुम्हाला सांगत नाही. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट विद्यार्थ्यांच्यासाठी ज्या काही सूचना आहेत ते या ठिकाणी वाचतो बघा. लिसन टू द गिवन इन्स्ट्रक्शन केअरफुली बाय द टीचर. आता शिक्षक तुम्हाला ज्या काही सूचना देतील त्या सूचनांचं योग्य प्रकारे काय करायचं आहे, आपण
पालन करायचं आहे, वाचन करायचं आहे. बघा काय सांगितलंय, ट्राय टू फॉलो ऑल द इन्स्ट्रक्शन विथ करेक्ट ॲक्युरन्स. आता या ठिकाणी दिलेल्या ज्या काही तुम्हाला सूचना आहेत त्या सगळ्या सूचनांचं योग्य प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी पालन करायचं आहे. पाचवं आहे बघा, यूज प्रॉपर मटेरियल फॉर द प्रोसेस. आता तुम्ही जी काही रेसिपी करणार आहात त्या रेसिपीसाठी लागणारं जे काही मटेरियल आहे, साहित्य जे आहे ते साहित्य योग्य प्रकारे त्याचा वापर करायचा आहे, योग्य प्रकारचं ते आणायचं आहे. आणि सहावं आहे, कीप डिस्टन्स ऑन टू द मेजरमेंट. आणि योग्य ते प्रमाण वापरून ते आपण काय करायचं आहे, रेसिपी करायची आहे. आता काय रेसिपी करायची आहे बघा, आता रेसिपी करण्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे, आपल्याला रेसिपी कशाची करायची आहे तर टर्माइंड लॉलीपॉप जे आहे म्हणजे चिंचेचे गोळे जे आहेत, या चिंचेच्या गोळ्याची रेसिपी आपल्याला बनवायची आहे. चिंचेचे गोळे आपल्याला बनवायचे आहे. आता यासाठी लागणारं साहित्य काय काय बघा, इन्ग्रेडियंट्स म्हणजे साहित्य. हे चिंचेचे गोळे तयार करण्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते साहित्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे. बघा काय सांगितलंय, 4 मीडियम साईज टर्माइंड, 4 काय सांगितल्यात, 4 चिंचा घ्यायला सांगितलेल्या आहेत. 1 कार्डमम काय सांगितलं, 1 वेलदोडा घ्यायचा आहे. हाफ टीस्पून कमिन सीड्स, क्युमिन म्हणजे जिरे, अर्धा चमचा म्हणजे लहान बाळाला दूध पाजायचा जो अर्धा चमचा आहे तो अर्धा चमचा काय करायचा आहे, जिरे घ्यायचे. त्यानंतर 2 ब्लॅक पेपर, काळी मिरी जे आपण म्हणतो ते काळी मिरीची दोन काळी मिरी घ्यायचे. 4 करी लिव्ज, करी म्हणजे कढीपत्ता, 4 कढीपत्त्याची पानं घ्यायचे. 5 गार्लिक क्लोव्ज, लसणाच्या 4 कुड्या घ्यायच्या. गार्लिक म्हणजे लसूण, लसणाच्या 4 कुड्या घ्यायच्या. 1 टीस्पून जॅगरी पावडर, जॅगरी म्हणजे गूळ, काय करायचं आपल्याला, 1 लहान चमचा जो आहे त्या लहान चमचावरून गुळाची पावडर घ्यायची आहे, गूळ पावडर घ्यायची आहे. सॉल्ट अकॉर्डिंग टू टेस्ट, मीठ जे आहे ते मीठ चवीनुसार त्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि स्टिक दर फॉर हँडल म्हणजे ते हलवण्यासाठी काय करायचं आहे, चमचा घ्यायचा आहे. टेल द प्रोसेस ऑर स्टेप बाय मेकिंग टर्माइंड लॉलीपॉप्स ॲज फॉलो. आणि टर्माइंड लॉलीपॉप्स जे आहेत म्हणजे चिंचेचे गोळे जे आहेत ते कसे तयार करायचे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. कृती कशी करायची ती या ठिकाणी सांगितलेलं आहे. यूज मॉर्टर अँड पेस्टल ऑर ट्रेडिशनल स्टोन टू स्मॅश ऑल द इन्ग्रेडियंट्स इन द लिस्ट. आता वरती तुम्हाला लिस्टमध्ये दिलेलं जे काय सगळं साहित्य आहे ते सगळं साहित्य काय करायचं आहे, जसं आपल्या घरामध्ये वरवंटा वगैरे असतो किंवा खलबत्ता असतो, त्या वरवंटावरती किंवा खलबत्त्यावरती हे सगळं साहित्य जे आहे ते एकत्र घ्यायचं आहे. आणि एकत्र घेऊन ते काय करायचं आहे, त्याचं बारीक कुंटण असं करायचं आहे. मिक्स ऑल द स्मॅश्ड इन्ग्रेडियंट्स. आता सगळं साहित्य जे आहे हे सगळं साहित्य काय करायचं आहे, आपण एकत्र बारीक करायचं आहे, मिसळून घ्यायचं आहे. टेस्टी अँड यमी स्पायसी टर्माइंड लॉलीपॉप्स आर रेडी. आणि हे सगळं एकत्र करून त्यानंतर आपण ते काय करायचे आहेत, ते चिंचेचे लहान लहान गोळे जे आहेत ते चिंचेचे लहान लहान गोळे तयार होतील. ते तयार झालेले गोळे आपण काय करायचे आहेत, टेस्ट घेण्यासाठी तयार व्हायचं आहे. मेक स्मॉल राऊंड बॉल्स अँड यूज स्टिक टू हँडल. लहान लहान गोळं तयार करायचे आहेत आणि त्या लहान लहान गोळ्यामध्ये काय करायचे, ती काठी जी आहे ती काठी त्याच्यामध्ये घालून आपण चिंचेचे लहान लहान गोळे जे आहेत ते तयार करायचे आहे. त्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे बघा, सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो, गिव्ह फॉलो इन्स्ट्रक्शन 1 by 1. काय सांगितलं बघा, टेक 3-4 रिपन टर्माइंड अँड क्लीन देम अँड रिमूव्ह द सीड्स टेडपोल ऑफ देम. काय करायच्या, कृती कशी करायची बघा, 3-4 चिंचा घ्यायच्या आहेत, पिकलेल्या चिंचा 3-4 घ्यायच्या आहेत. त्या चिंचा घेतल्यानंतर त्या चिंचेमध्ये असणारं जे काही बी आहे ते बी काढून टाकायचं आहे. टेक अ कार्डिमम, हाफ टीस्पून क्युमिन सीड्स, 2 ब्लॅक पेपर, 4 करी लिव्ज, त्यानंतर गार्लिक क्लोव्ज, 1 टीस्पून जॅगरी पावडर अँड सॉल्ट अकॉर्डिंग टू टेस्ट. ग्राइंड अँड मिक्स ऑल द इन्ग्रेडियंट्स, स्टिक टू लॉलीपॉप. आता मगाशी तुम्हाला जे काय सगळं साहित्य सांगितलेलं आहे
ते सगळं साहित्य काय करायचं त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं काय होणार आहे, युअर टेस्टी नॅचरल अँड हर्बल टर्माइन लॉलीपॉप्स इज रेडी. त्याचं लहान लहान गोळं करत कृती पण कशी करायची आत्ता सांगितलं आपण. त्यानंतर आपण तशा पद्धतीनं ते सगळं साहित्य मिक्स करून त्याची जे काही कृती आहे ती कृती आपण करायची आहे. त्यानंतर प्रॅक्टिस कशाने, लिसन अ लॉंग प्रोसेस ऑफ मेकिंग लेमन ज्यूस अँड ट्राईड. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी जसं आपण आता चिंचेचे गोळे घरामध्ये कसे करायचे तयार करायचे हे आपण बघितलं, तसंच विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, मेकिंग लेमन ज्यूस, लिंबू जे आहे ते लिंबाचा रस काढून लिंबू पाणी ज्याला आपण म्हणतो ते आपण काय करायचं आहे, तयार करायचं आहे. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरल ॲक्टिव्हिटी, रिफॉर्समेंट. ट्राय टू मेक अ काइट विथ द हेल्प ऑफ प्रोव्हाइडेड ओरल इन्स्ट्रक्शन्स बाय युअर टीचर. त्यानंतर मुलांनी काय करायचं आहे, घरामध्ये अशा प्रकारचं साहित्य वापरून मुलांनी काय करायचं आहे, घरामध्येच काइट म्हणजे पतंग तयार करायचा आहे. रीड द गिवन इन्फॉर्मेशन ऑफ प्रोसेस टू ऑर स्टेप ऑफ मेकिंग मॅगी ऑर रेपर अँड करी आउट इट. आणि अशा प्रकार साहित्यातून विद्यार्थ्यांनी घरामध्ये मॅगी वगैरे जे असतं त्यासुद्धा आपण तयार करू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी आपली 5वी ॲक्टिव्हिटी जी आहे ते 5वी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी संपते. ठीक आहे, राहिलेली पुढची 6वी आणि 7वी ॲक्टिव्हिटी जी आहे ते आपण पुढच्या तासाला बघू. ठीक आहे, थँक्यू.